गजबजलेला एक पूल आता पुन्हा चर्चेत आले आणि या संदर्भात सोलापूरकरांनी सुद्धा आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। नेमका हा गजबजलेला पूल कुठे आहे आणि काय घडलं या पुलावर पाहूया। सोलापूर शहरात दिवसेंदिवस रहदारी वाढत चालली आहे। दरम्यान होडगी रोड आणि विजापूर रोडला जोडणारा महत्त्वाचा आसरा पूल अरुंद असल्या कारणाने वेळोवेळी वर्दळीमुळे ट्रॅफिक जामचा प्रश्न उद्भवत होता। या पुलावर अपघात होऊन 4 जण बळी सुद्धा गेला होता। जुळे सोलापूर भागात अनेक नवीन नागरी वसाहती आणि लोकसंख्या वाढतायत आणि या आसरा पुलाचं रुंदीकरण होणं गरजेचं आहे। होडगी रोड ते विजापूर रोड हा रस्ता मॉडेल रस्ता होणं महत्त्वाचं आहे। या भागातील वर्ग आणि वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल। आसरा पुलाच्या रुंदीकरणासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन दिली, आंदोलन केली। केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने 2023 मध्ये आसरा पुल रुंदीकरणाच्या कामाला मंजुरी मिळून 35 कोटींचा निधीही प्राप्त झाला। महारेलच्या वतीने जुलै 2023 मध्ये पुलाच्या कामाला सुरुवात करण्याचे फलकही लावले, पण पुलाखालील जलवाहिनी स्थलांतरित केल्याशिवाय पुलाचं काम करता येणार नाही। जलवाहिनी स्थलांतर करण्यास सुमारे 10-12 कोटींची गरज आहे। महापालिका आणि महारेल यांच्या टोलवाटोलीमुळे आसरा पूल रुंदीकरणाचं काम गेल्या 2 वर्षांपासून रखडले। सोलापुरातल्या खासदार आणि आमदारांच्या दुर्लक्षपणामुळे आसरा पूल रुंदीकरणाच्या कामाला मंजुरी मिळून सुद्धा 2 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे। आणखी कुण्या नागरिकांचा बळी गेल्यावर हे काम सुरू होणार आहे। त्यामुळे प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींना जाग आणण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि नागरिकांच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे।